चुकून सुद्धा पाहत नाही हो माय साहेब. काय टेन्शन असते हो तुमच्या शेतकरी वर्गात? मॅडम 50-50 हजार रुपये मातीत टाकून बघा, पाऊस येईल का, बी बियाणं चांगली मिळेल का, खते चांगली मिळेल का, काही माहिती नसतं. पिकाला भाव राहील का, काही माहिती नसतं. आणि असं असताना 1000 रुपयांची बी बियाणं मातीत टाकून आयुष्याचा जुगार खेळायला जमन तुम्हाला मॅडम? काय दोष देता? मग काय दोष आहे आमचा? वेळ खांदा गेला पाणी लागत नाही, काय दोष आहे आमचा? अहो पेरणी केल्या पाऊस पडत नाही, काय दोष आहे आमचा? अहो तुमच्या शेमड्या 1 वर्षाच्या शेमड्या पोराच्या बड्डेला तुम्ही हजारो रुपये खर्च करता आमच्या पोरींच्या लग्नापेक्षा जास्त. मग आमच्या मुलांच्या शिक्षणाला, मुलींच्या लग्नाला खर्च करण्यामध्ये काय दोष आहे आमचा? पाऊस न येणे ही एक नैसर्गिक आपत्ती आहे, त्यापुढे आपण कोणीच काही करू. हो माहिती मॅडम, आम्ही माणसं, आम्हाला माहिती पाऊस न येणे हे निसर्गाचं देणं आहे. अहो पण तुम्ही आमचं जगणं मान्य करत नाही, ही तुमची लय मोठी आपत्ती आहे आम्हाला साहेब. काय आपत्ती? अहो साहेब आमच्या कापसाचा भाव ठरवणार तुम्ही, आणि तुमचा 5 पैसे प्रोडक्शन कॉस्ट असलेले इंजेक्शन हजाराला विकता आम्हाला. आम्ही विचारलं आमच्या कापसाची प्रतवारी करता, तुमच्या शेतकऱ्यांची केली का किती? अहो आमच्या पिकाचा आम्ही भाव ठरवताय, तुमच्या मोबाईलचा ठरवला का आम्ही भाव? अहो आमच्या 2 रुपये भावाचे बटाटे घेतात, 4 रुपयाचा चांगल्या प्लास्टिकच्या पाकिटात भरून 10ला विकता साहेब. आम्ही विचारलं अहो साहेब साध्या हॉटेलात गेल्यानंतर एका भाजीची किंमत 200 ते 300 देता, पण भाजीपाल्याच्या बाजारात गेल्यानंतर आमच्या माऊलीला 2.5 रुपयाची मेथीची थोडी 2 लाख का मागतं साहेब? काय आमच्या माऊलीच्या 4 आठवड्यासाठी उचल खाता साहेब? आज 4 आठवडा सुद्धा जगाला मान्य नाही साहेब, तुम्हाला पण आम्ही मान्य नाहीत का? अहो पुढे कांदा महाग झाला, कांद्याला बाजार मिळायला लागले, तर सामान्य जनतेसाठी कांदा महाग झाला म्हणून मला दिल्ली सरकारला घाम पडला होतं मी. अहो नुकतं 10-15 दिवसांनी खते महाग झाली, मग कुठे गेली तुमची मीडिया शेतकऱ्यांची खते महाग झाली म्हणायला? आम्ही तुमच्या भावना समजू शकतो शांतराव आपटे, आम्ही तुमच्या नक्कीच भावना समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. हो सांगा तुमच्या समाजाला, आज जो पिकवतोय ना तो पैसे. अहो तुमच्या समाजाला हे पण सांगा की त्याच्या 7 बाऱ्याला सावकार किडासारखी चिकटले. अहो तुमच्या समाजाला हे पण सांगा की पोराबाळांचे लग्न कर्ज काढून करतो म्हणून. अहो तुमच्या समाजाला हे पण सांगा की ज्यावेळेस लहान मुलं शाळेतून घरून आल्यानंतर त्याने चोरून आणलेली खिचडी खाताना त्याच्या बाबाला पोराचा अभिमान वाटतो का, स्वतःच्या जगण्याची लाज वाटते, ते पण तुमच्या समाजाला सांगा. अहो मॅडम मागण्याचं सोडव, आज मी पाहतोय सगळ्या रस्त्यावर मागण्यासाठी उतरतायत, कोणी संप करताय, कोणी काय करताय. तुमचे कामगार संपावर गेलते, तुमचे शिक्षक संपावर गेलते, तुमचे वाहन चालक संपावर गेलते, काल परवा हे डॉक्टर्स लोक दवाखाने बंद करून संपावर गेलते. पण यांच्यापेक्षा बिकट परिस्थिती, कट्टर परिस्थिती नाही का साहेब? अहो सकाळी जेवलं तर संध्याकाळी काय खावा अशी पंचायत आमची. अहो साहेब पण एक सांगतो साहेब, हा शेतकरी राजा जरी उधार दिला असला नाही आणि 1 दिवस संतापला ना आणि 1 दिवस संपावर गेला ना साहेब, आई शपथ सांगतो तुम्हाला शेअर भरता आणण्यासाठी आका देश का ठेवा लागेल. अहो ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्यासाठी लाखो रुपयाची मदत करण्यात आली, माहिती आहे का तुम्हाला? अहो साहेब तुम्ही लाखो रुपयाची मदत केली, पण तुम्हाला माहिती का ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांनी किती कर्जासाठी केलं? अहो फक्त 5-50 हजारासाठी काही आत्महत्या केल्या साहेब. तुम्ही जगायला 5-50 देता, मरायला 1 लाख देता, तुम्ही जगायला देता का मरायला देताय? देता 1000 प्रश्न विचारता, याच्या नावा 7 बारा आहे का, आज शेतकरी आहे का, अपघात झालाय का, काय खून झालाय का, ऍक्सिडेंट झालाय का, त्याला विचारता हो साहेब, देतात कशाला मदत? हो साहेब आमचा शेतकरी इतका काबड कष्ट करणार आहे ना, पाऊस यायच्या आधीच नांगरणी करणार न चुकता. जरी त्याचा 1 बैल आजारी असला ना साहेब, 1 बैल, तरी तो वेळ आली ना दुसऱ्या बैलाला समजून स्वतःला झूल असून तो नांगरणी पावसाच्या आधीच करतो हो साहेब. हो मॅडम आमच्या मागण्या तरी काय असणार आहे हो मॅडम? आम्हाला फक्त मुबलक पाणी द्या, मुबलक वीज द्या, चांगली बी बियाणे खते द्या, आमच्या पोराबाळांच्या शिक्षणाच्या आरोग्याच्या चांगल्या सोय करा. आमची मुलं शाळेत खूप हुशार आहेत हो साहेब, मी पण लय होतो. पण साहेब आताच माझा बेवडा मित्र पाक्याच्या पोरांनी 4थीच्या कॉलेजमध्ये जिल्ह्यात 1ला नंबर आला साहेब. सगळ्यांना वाटतं मोठ्या पण तो नक्की कलेक्टर होणार, पण या बेवड्या पाक्या प्यायला मागे पोराला काही कलेक्टर बनवणार साहेब. अशा पोरांसाठी साहेब कर्जाच्या रूपाने पैका तरी द्या साहेब, आणि शेवटचा तुम्ही आमचं जगणं मान्य करत आहे. शेतकऱ्यांनो, आपण ज्यांना सर्वांचा अन्नदाता मानतो आज तोच उपाशी आहे. आपण शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी जाणून घेऊन त्यांना वेळोवेळी मदत करण्याचा प्रयत्न करू. हेच बोलून आजचा कार्यक्रम संपला, जाहीर करतो.